वरुण सरदेसाईंनी अडथळ्यांची शर्यत पार करत हा विजय युवासेनेला मिळवून दिला। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय अभिषेक मुठाळनं। शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतर सगळ्यात मोठं आव्हान युवा नेतृत्वाला युवासेनेला होतं ते मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचं आणि हीच सिनेट निवडणूक व्हावी यासाठी वारंवार मागणी युवासेनेकडून केली जात होती। कारण त्यांना या मैदानात उतरायचं होतं, ते या मैदानात उतरले आणि त्यांनी मैदानही मारलं आणि मैदान मारण्याची जबाबदारी विशेष करून होती ती वरुण सरदेसाईंकडे। मी म्हणतो की विशेष जबाबदारी होती 10 पैकी 10 उमेदवार निवडून आणण्याची आणि ती तुम्ही यशस्वीपणे पार पाडली आहे। नाही, खरं तर याकरता अभिनंदन हे सगळ्या मेहनत घेणाऱ्या युवा सैनिकांचं, शिवसैनिकांचं केलंच पाहिजे। आणि तुम्ही म्हणालात तसं आम्हाला खात्री होती की आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकू आणि पक्षफुटीनंतर युवा सेनेची ताकद दाखवण्याची एकमेव संधी म्हणजे मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक होती आणि म्हणून आम्ही देखील थांबलो होतो की कधी सिनेटची निवडणूक होते आणि त्यामध्ये युवा सेनेची ताकद आणि पदवीधरांचं कौल हे कोणाच्या बाजूने हे दाखवता येईल। की अडचणी भरपूर आल्या तर किती संयम ठेवावा लागला नेत्यांना? प्रचंड संयम म्हणजे तुम्हाला सांगू की एवढे अडथळे मला वाटत नाही कुठल्याच निवडणुकीत आले असतील। म्हणजे निवडणूक लागल्यानंतर उमेदवारी अर्ज भरतानाच्या वेळी निवडणूक स्थगित केली जाते, त्यानंतर अख्खी मतदार यादी खारिज केली जाते, शून्यापासून मतदार नोंदणी करायला लावतात, त्यानंतर निवडणुका लागतात, निवडणुका लागल्याच्या नंतर निवडणुकीला 1 दिवस असताना परत एकदा स्थगिती येते, त्यावर आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये जाऊन केस जिंकतो। सरकार थांबत नाही, सरकार दिल्लीत जातं, सर्वोच्च न्यायालयात जातं, आम्ही सर्वोच्च न्यायालयात केस जिंकतो, निवडणूक होते, मतमोजणी थांबवा म्हणून परत एकदा सरकार माननीय उच्च न्यायालयामध्ये जातं। तर आम्ही त्याला सामोरे गेलो आणि तरी आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकलो। त्यामुळे प्रचंड आव्हानात्मक ही सगळी परिस्थिती होती। 2018चं यश आणि हे आताचं यश फरक आहे? नक्कीच कठीण होतं, कारण अनेक लोक जे आमच्या सोबत होते ते आज शिंदे गटात गेलेले आणि त्यांनी जाताना मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं की जी काही युवासेना ते आम्हीच चालवतो, जे काही सिनेट बिनेट होतं ते आम्हीच करत होतो। आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा कळून चुकलं असेल की हे जे कोण आपल्याकडे आलेले आहेत यांचं किती कर्तृत्व होतं। तर हे होते वरुण सरदेसाई, त्यांनी कशा प्रकारे ही निवडणूक जिंकली, किती अडथळे होते, या सगळ्याबाबत आपल्याला या मुलाखतीत सांगितलं। कॅमेरामॅन विनय राजभर समेत वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।